अमरावती महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या एआयएमआयएमच्या नगरसेविका बीबी बतुल शहा यांच्यावर नामनिर्देशन अर्जात तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। सामाजिक कार्यकर्ते एजाज अहमद यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दावा केलाय की बीबी बतुल शहा यांनी निवडणूक आयोगासमोर खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून जनतेची दिशाभूल केली आहे। तसेच त्यांची नगरसेविका पद तात्काळ रद्द करण्यात यावे अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे। राजापेठेतील श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये एजाज अहमद म्हणाले की प्रभाग क्रमांक 16 अलीमनगर रहमतनगर येथून निवडून आलेल्या बीबी बतुल शहा यांनी आपल्या नामांकन पत्रात केवळ 2 मुलांचा उल्लेख केला होता, मात्र त्यांची आणखी एक मुलगी असल्याची नोंद अमरावती महानगरपालिकेच्या अभिलेखात असल्याचा दावा त्यांनी केलाय। संबंधित कागदपत्रे व पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले। एजाज अहमद यांच्या म्हणण्यानुसार बीबी बतुल शहा यांनी निवडणूक शपथपत्रात फक्त 2 अपत्याची माहिती दिली होती, मात्र लायबा सानी नावाच्या मुलीची जन्मनोंद मनपामध्ये उपलब्ध असल्याचा आरोप त्यांनी केलाय। निवडणूक पत्रात टिकवून ठेवण्यासाठी ही माहिती जाणीवपूर्वक लपविण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय। या प्रकरणी मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आल्याचे एजाज अहमद यांनी सांगितलंय। प्रशासनाने कारवाई न केल्यास हायकोर्टात धाव घेऊ बीबी बतुल शहा यांचे सदस्यपद रद्द करण्याची मागणी करण्यात आल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य झाल्यास संबंधित व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरू शकते। उमेदवारांनी ही माहिती लपवल्याची सिद्ध झाल्यास त्यांचे सदस्यपद रद्द करण्याची तरतूद आहे। पत्रकार परिषदेत एजाज अहमद यांनी बीबी बतुल शहा यांच्या मुलांच्या जन्मतारखांचा तपशील करत पुढील जन्मतारखा सांगितल्या आहे। 16/9/2008, 14/9/2009 आणि 15/11/2021। त्यांनी सांगितले की बीबी बतुल शहा यांनी आपल्या शपथपत्रात 12 सप्टेंबर 2001 नंतर तिसरे अपत्य आपल्यास निवडणूक लढविण्यास अपात्र ठरण्यात असल्याचेही नमूद केले आहे। त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करून पदावरून हटविण्याची मागणी करण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला कदीर मोहम्मद खान, शेख अन्सार, शेख कलीम, नासिम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जय हिंद, मेरा नाम एजाज अहमद अब्दुल कदीर कुरैशी है। आज का पत्रकार परिषद प्रेस कॉन्फ्रेंस लेने का मकसद ये है कि प्रभाग क्रमांक हाल ही में महानगर पालिका चुनाव हुए, जिसमें से प्रभाग क्रमांक 16 से एक नगर सेविका चुनी गई हमारी बहन, जिसका नाम है बीबी बतुल ताहिर शाह। ये प्रभाग क्रमांक से ओबीसी राष्ट्रीय महिला में चुन के इन्होंने महानगर पालिका को जो हलफनामा दिया था, जो फॉर्म थे, उस पे इन्होंने इनकी जो डेट है, यानी इनकी जो डेट है, आधार कार्ड हो या फॉर्म मेंशन हो या टीसी हो, इस पे अलग अलग डेट है। पैन कार्ड, आधार कार्ड, टीसी, फॉर्म पे एक्शन लिया जाता है। तो मेरा ये मानना है कि ये संख्या बढ़ेगी और अगर इन पे कार्रवाई नहीं होती है तो आगे चल के कई लोगों को इससे मोटिवेशन ये मिलेगा कि भाई 3 बच्चे होने के बाद में भी सदस्यता रद्द नहीं होती है, तो कई लोग 3 आपत्ति होने के बाद में भी चुनाव लड़ेंगे। तो फिर इसमें गवर्नमेंट के नियमों का क्या, गवर्नमेंट के कायदे कानूनों का क्या? ये सरासर गवर्नमेंट के कायदे कानूनों का उल्लंघन है। इस पे तत्काल कार्रवाई की जाए और मेरी ये मांग है कि इनकी तत्काल सदस्यता रद्द की जाए। आयुक्त मैडम से मांग है कि इन पे तत्काल जांच दिखाई जाए और इन्होंने महानगर पालिका को डॉक्यूमेंट देने में, प्रशासन को डॉक्यूमेंट देने में फ्रॉड किया है। इनकी तत्काल सदस्यता रद्द की जाए, क्योंकि ऐसे ही बडनेरा मतदार संघ से एक केस है जो 3 आपत्ति का है। एक अमरावती प्रभाग क्रमांक 4 से एक समझ लो वो है ऑब्जेक्शन जो 3 आपत्ति का है। ये तो 3 नगर सेवक एमआईएम के हो गए। हमने जब इनकी जांच की तो हमें महानगर पालिका से इनकी और एक डॉटर का जन्म दाखला मिला। उसकी तारीख कुछ ऐसी है 16/9/2008 और बच्ची का नाम है लायबा सानी ताहिर शाह, मदर का नाम है बीबी बतुल ताहिर शाह। इससे ये साबित होता है कि ये जो पार्षद चुन के आई है बीबी बतुल, ये इनकी ही डॉटर है। तो इनके हलफनामे दे तो फिर आम आदमी को
मेरा ये प्रशासन से मांग है कि ये झूठे तारीखा देने पे भी इन पे कार्रवाई की जाए। और दूसरा, इन्होंने आपत्ति बाबत घोषणा इन्होंने ये बताया है कि 12 सितंबर 2001 से एक के बाद में जन्म हुई हुई संतान इन्होंने बताया है 2 कि मुझे 2 बच्चे हैं। इन्होंने इनकी तारीख मेंशन की है 14/9/2009 पहिले बच्चे की। दूसरे ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह राज्यातील अकृती विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे। येत्या 14 मे 2024 पासून टप्प्याटप्प्याने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा अधिकृत इशारा समितीने प्रशासनाला दिला आहे। याबाबत आज विद्यापीठातील अधिसभागृहाद्वारा सभा संपन्न झाली आहे। संयुक्त कृती समितीचे समन्वयक तथा महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांनी या सभेला संबोधित केले। यावेळी महासचिव नरेंद्र घाटोड, विद्यापीठ ऑफर्स फोरमचे उपाध्यक्ष मंगेश वरखेडे, सचिव डॉक्टर विलास नांदुरकर व विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर बायस्कर आदी यावेळी उपस्थित होते। विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना न्यायोचित मागण्या अनेक वर्षापासून शासन स्तरावर प्रलंबित आहे। यामध्ये 7वा वेतन आयोगानुसार 10, 20 व 30 वर्षानंतर देय असलेली सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तत्काळ लागू करण्यात यावी। राज्य सार्वजनिक विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाची संपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी। सन 2005 पूर्वी जाहिरात प्रक्रिया पूर्ण होऊन सन 2005 नंतर नियुक्ती प्राप्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी। सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देय असलेले रजा रोखीकरण 7व्या वेतन आयोगानुसार अंतिम वेतनाच्या आधारे अदा करण्यात यावे। शिक्षक पदभरतीप्रमाणे आकृती विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील रिक्त शिक्षकेतर पदे भरण्यास तात्काळ मंजुरी देण्यात यावी। विद्यापीठातील शैक्षणिक विभागातील प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा परिचर यांना रजा रोखविण्याकरिता लाभ पूर्ववत करण्यात यावेत। सन 2088-89 पासून नव्याने सुरू झालेल्या महाविद्यालयांमध्ये सरळ सेवेने मुख्य लिपिक व वरिष्ठ लिपिक पदांवर नियुक्ती झालेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत। न्यायप्रविष्ट नसलेल्या महाविद्यालयीन प्रयोगशाळा सहाय्यकांनी शासन निर्णय दिनांक 22/9/2025 नुसार 6 व 7वा वेतन आयोग लागू करून ग्रेड पे 2400 प्रमाणे वेतन निश्चिती करण्यात यावी। विद्यापीठातील नियमित शिक्षकेतर पदभरतीच्या अनुषंगाने सध्या असलेल्या मनुष्यबळाचा अभाव व सन 2013 पासूनची भरती बंदी विचारात घेऊन पदोन्नतीचे प्रमाण 50-50 ऐवजी 80-20 करण्यात यावे व 80% पदे पदोन्नतीने भरण्यात मान्यता देण्यात यावी। थकीत डीसीपीए वर्गणी कपात बंद करण्यात यावी। तसेच सन 2023 पासून एनपीएस योजना अस्तित्वात असल्याने बंद करण्यात आलेली डीसीपीएस वर्गणी कपात पूर्ववत सुरू करण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे। महाराष्ट्र स्तरावर संयुक्त कृषी समितीच्या निर्णयानुसार दिनांक 14 मे 2026 पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन कार्यक्रम राबविण्यात येणार असून आंदोलनाच्या टप्प्यामध्ये दिनांक 14 मे 2026, 16 मे 2026 दरम्यान सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये काळ्या फिती लावून कामकाज करणे, दिनांक 18 मे 2026 ते दिनांक 20 मे 2026 या कालावधीत धरणे आणि निषेध सभा घोषणाबाजी करणे, तसेच 25 मे ते 26 मे रोजी राज्यव्यापी एकदिवसीय लेखी बंद आंदोलन, दिनांक 29 मे 2026 रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन, 1 जून रोजी शासनाने निर्णय न घेतल्यास एक दिवसीय लक्षणीय काम बंद, त्यानंतर 8 जून पासून तरीही प्रश्न न निकाली निघाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल। गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपरोक्त मूलभूत मागणीसाठी लढा देत आहे। शासनासोबत वेळोवेळी निवेदने देऊन तसेच चर्चा करूनही ठोस निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाने केवळ आश्वासने दिली आहेत। आता निर्णय झाल्याशिवाय कर्मचारी शांत बसणार नाही अशी भूमिका समितीचे प्रमुख अजय देशमुख, डॉक्टर नितीन कोळी आणि शशिकांत रोडे यांनी मांडली आहे।
या संप वजा आंदोलनामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि परीक्षा कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांना पाठविण्यात आले आहे। त्यांनी या मागणीची पूर्तता करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आहे। यामुळे विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचारी संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा। वलगाव येथे जलसंधारण आणि ग्रामीण विकासाच्या उद्देशाने समृद्ध शेती प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वॉटर कप 2026 अभियानात ग्रामस्थांनी आणि शेतकरी बांधवांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविलाय। सबासिकची मेडिकल बेलसरे यांच्या वाड्या परिसरात आयोजित या बैठकीमध्ये शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या उपक्रमात डॉक्टर दिलीप काळे, राजूभाऊ जोशी, प्रमोदभाऊ जोशी, गजानन दादा कडू, निजामुद्दीन, प्रशांत पाटील, प्रमोद पोहकार, नितीन बलोदे, पिंटू तीनखेडे, नामदेव झाकर्डे, विजय बोबडे मेहरे, अशोक तीनखेडे तसेच द्वारकादास लड्डा यांनी सक्रिय सहभाग घेत ग्रामस्थांना समृद्ध शेतीचे महत्त्व पटवून दिले। यावेळी पाणी फाउंडेशनचे निमंत्रक नितीन पाटील मुळे, जिल्हा समन्वयक जयकुमार सोनुले यांनी एकत्रित शेतीतून समृद्धीचा मार्ग दाखवला, तर वडतर मॅडम यांनी वॉटर कप स्पर्धेची माहिती देत गावाच्या सहभागासाठी आवश्यक नियोजन आणि श्रमदानाचे महत्त्व स्पष्ट केले। तसेच कृषी सहाय्यक जाधव साहेब यांनी जलसंधारण, मृदसंवर्धन, बीज प्रमाणीकरण, बीज प्रक्रिया याविषयी मार्गदर्शन केले। सोबतच शेतीसाठी पाण्याचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले। गावाच्या विकासासाठी आणि भविष्यातील पाणी टंचाई रोखण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। वलगावच्या या सहभागामुळे परिसरात जलजागृतीचा सकारात्मक संदेश पोहोचत आहे। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।